तर फ्रेंड, ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे अशी एक चांगली न्यूज आहे त्या स्टॉकमध्ये, स्पेसिफिक स्टॉकमध्ये. त्यामुळे तो स्टॉकमध्ये एक रॉकेट मोमेंटम आले. तर कोणता तो स्टॉक काय, आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो, ऑलरेडी रनअप आलेला स्टॉक आहे, कशाप्रकारे एंट्री प्लॅन असले पाहिजेत, सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे, कोणत्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. एकदा का हा व्हिडिओ तुम्ही चेकआउट करू शकता. स्टॉक फॉर वीक, ओके, तुम्ही चेकआउट करा. आपण त्याच्याबद्दल कोणते स्टॉक डिस्कस केलेत, कशाप्रकारे मोमेंटम आलेत. ऑलमोस्ट 4 स्टॉक आय थिंक मी डिस्कस केले होते. तर त्यानंतर तुम्ही आता बघू शकता कशाप्रकारे त्यामध्ये मोमेंटम आले. तर सगळ्या गोष्टी तुम्हाला बेनिफिट होतील की कशाप्रकारे आपण त्यामध्ये प्लॅन करू शकतो. तर सगळे व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहेत, कुठल्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. तर आता आपण येऊया व्हिडिओवरती. जर का आपण व्हिडिओ बघायला गेलो, स्टार्ट करण्यापूर्वी जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि नोटिफिकेशन आयकॉनला क्लिक करू शकता. तर एक रिक्वेस्ट होती की हा जर का तुम्ही व्हिडिओ चेकआउट केला तर धमाकेदार रिटर्न दिले. त्याच्यामध्ये 4 स्टॉकमध्ये 2 स्टॉकमध्ये तर चांगले रिटर्न चालेत आणि रिमेनिंग 2मध्ये पण स्लोली मोमेंटम आहे. ऑलमोस्ट कॉस्ट टू कॉस्ट किंवा थोडीफार अपसाईड मोमेंटम पण त्यामध्ये आली होती. बट ओव्हरऑल 4ला जर का तुम्ही ॲनालिसिस करायला गेला तर एक चांगली प्रकारे याच्यामध्ये मोमेंटम आले होते. आता आपण कोणता स्टॉक डिस्कस करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक स्टॉक डिस्कस करायचा ज्यामध्ये आपले जे फॉरेनचे जे ब्रोकर्स आहेत त्या ब्रोकरने त्याच्यामध्ये एक चांगलं बाय रेटिंग दिलं. त्यानंतर त्या स्टॉकमध्ये चांगली धमाकेदार मोमेंट आली. तर स्टॉकचं नाव आहे सीई इन्फो सिस्टीम, ओके. मॅप माय इंडिया नावाचं कंपनी आहे. तर ऑलमोस्ट 11% वाढला. त्यानंतर 2800 रुपयापर्यंत त्यांनी टार्गेट दिलं. लक्षात ठेवा, कुठल्या पण ब्रोकरनं जर का टार्गेट दिलं असेल ना तर एक गोष्ट विचार करायची, का त्यानं ते टार्गेट दिलं, का त्यामध्ये कंपनी ॲक्च्युली जाऊ शकते का, करंट प्राईस काय आहे, टेक्निकल काय दिसते का, नुसतं ब्रोकर बोलला म्हणून बाय करायचं नसते कुठल्या पण स्टॉकला. पण स्टॉकला बाय किंवा सेल करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुम्हाला टेक्निकल फंडामेंटल त्या गोष्टीतलं यायला पाहिजे, माहिती असलं पाहिजे. गाडी चालवायला येत नाही आहे, डायरेक्ट गाडीवर जाऊन बसला तर काय होईल तुम्हाला माहिती आहे. तर तसंच सेम टू सेम स्टॉक मार्केटचं पण आहे. स्टॉक मार्केटमध्ये कोणते पण कंपनीला तुम्ही बाय करा किंवा सेल करा, मनी मॅनेजमेंट काय असलं पाहिजे, कोणत्या लेवलला एंट्री असते, कुठे स्टॉप लॉस असते, मनी मॅनेजमेंट वाईज स्टॉप लॉस ठेवायचे का टेक्निकली स्टॉप लॉस ठेवायचे, सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये तुम्हाला शिकवणार आहे. फ्री ऑफ कॉस्ट, कोणत्याही प्रकारचे चार्जेस नाही आहेत. तर व्हिडिओचा जे डिस्क्रिप्शन सेक्शन आहे त्यामध्ये तुम्हाला नंबर पण आहे ऑलरेडी, याच्यामध्ये नंबर तुम्हाला दाखवतो एकदा. तर तुम्ही ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता फ्री ऑफ कॉस्ट, ओके. शक्यतो व्हॉट्सअप करा. तर तुम्हाला डिटेल्स दिले जातील की काय कंडिशन आहे. ती कंडिशन जर का तुम्ही सगळ्या गोष्टी जर का फ्री दिल्या तर त्याची व्हॅल्यू नाही राहत आहे. तर त्यासाठी थोडीशी मेहनत तुम्हाला घ्यायची आहे. तर फ्री ऑफ कॉस्ट जर का तुम्हाला कोर्स पाहिजे असेल देन तुम्हाला काय कंडिशन आहे तुम्ही चेकआउट करा किंवा व्हॉट्सअप करा, तुम्हाला भेटून जाईल. आणि त्यानंतरनं 24 तासाचा वेळ द्या, त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये अपडेट येतील, ओके. तर तशा प्रकारे तुम्ही आपला कोर्स जॉईन करू शकता. आता आपण येऊया परत आपल्या न्यूजवरती. तर न्यूज काय आहे, तर न्यूज आहे की गोल्डमॅनचं जे ब्रोकर आहेत फॉरेनचे, तर त्यांनी एखाद्या कंपनीवरती ऑलमोस्ट 2800पर्यंत टार्गेट दिले. त्यानंतर 27%चा अपसाईड टार्गेटमध्ये कंपनी डायरेक्टली 11% आणि ऑलमोस्ट 20%चं गॅपअप मारून आज परत डाऊनसाईडला आला होता स्टॉक. बट याच्यामध्ये बघायला गेलो तर ऑलमोस्ट 27%चं टार्गेट का त्यांनी दिलं, तर त्यांना असं वाटतं की तो जो स्टॉक आहे याच्यामध्ये ॲटोमोबाईल कंपनीमध्ये ही कंपनी काम करते, ओके. इन डिटेलमध्ये जर आपण बघायला गेलो तर याच्यामध्ये पहिल्यांदा आपण येऊया डायरेक्टली कंपनीच्या वेबसाईटवरती. जर का कंपनीच्या वेबसाईटवरती आलो तर याच्यामध्ये मॅप माय इंडिया नावाचं आहे. मॅप म्हणजे काय, कंपनी मॅपच्या फील्डमध्ये. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथं पण तुम्हाला हा शब्द येणार आहे वी आर ग्लोबल लीडर, वी आर इंडियन लीडर, म्हणजे त्या सेगमेंटमध्ये त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये ती काय आहेत, लिडिंगला आहे. तर अशा कंपन्यांना शक्यतो अवॉइड नाही करायचं आहे, फोकस ठेवायचा आहे, वॉच ठेवायचं आहे, आपल्या अलर्ट लावून टाकायचे आहेत. त्या लेवलला चांगले प्राईस ॲक्शन जर का बनले तर त्याच्यामध्ये एक चांगली मोमेंटम येऊ शकते, ते आपण कॅच करू शकतो. याच्यामध्ये बघायला गेलो तर इंडियाज लिडिंग प्रोव्हायडर ऑफ डिजिटल मॅप्स, तर ते मॅप्स प्रोव्हाइड करते. सगळ्यांनाच माहिती आहे की मॅप कशासाठी लागतात, ओके. तर मॅपचा कुठं वापर होतो, त्यानंतर मॅप कशाप्रकारे आपल्याला हेल्प करू शकतील. तर ॲटोमोबाईल एक असं सेक्टर आहे ज्यामध्ये तुम्ही धमाकेदार स्टॉक आहेत चेक करू शकता. ओव्हरऑल ॲटो इंडस्ट्री पूर्ण ग्रोमध्ये आहे, जो 2018मध्ये पूर्ण क्रॅशमध्ये होता, म्हणजे डाऊनमध्ये होता. त्यानंतर ऑल टाईम हायच्या आसपास सगळे स्टॉक आहेत, ओके. तर तिथं हे स्टॉक पूर्ण हेल्पफुल, ही जी कंपनी आहे ही पूर्ण हेल्पफुल होऊ शकते का, तर बऱ्याच आता तुम्ही फॉर एक्झाम्पल जर का तुम्ही कार चालवताय तर तिथं पण तुम्हाला मॅपची गरज पडते. त्यानंतर ड्रायव्हरलेस कारमध्ये पण तुम्हाला मॅपची गरज पडते. तसं बऱ्याच ठिकाणी ह्याचा वापर केला जाऊ शकतो. तर हेच त्यांना सांगायचं आहे ॲक्च्युली. ह्याचं जे प्रोडक्ट कोण आहे तर इस्रो पण ह्याचा वापर करते. इस्रो पण ह्यांचे हे आहेत, ओके.
तर वेंडर आहेत. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बघायला गेलो ह्याच्यामध्ये तर उबर येतं आहे. उबरला मोस्ट ऑफ कंडिशन लागते. त्यानंतरनं फेसबुक आहे, मर्सिडीज बेंझ आहे, त्यानंतरनं मारुती सुझुकी, असे बरेच कंपनी आहेत. बरेच कंपन्यांना मॅपची गरज आहे, तर त्यांना हे चांगले मॅप प्रोव्हाइड करतात. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, जी पण सॉफ्टवेअर कंपनी असते किंवा जिथं पण अपडेटेशन येतात, अपडेट ज्यामध्ये कंटिन्युअसली अपडेट येतात ना, तर त्या कंपन्यांना शक्यतो मरण नसते. तर त्या कंपन्या शक्यतो बिझनेस कंटिन्यू येत असते. असं नाही की एक वस्तू आम्ही विकले त्यानंतर त्याच्यामध्ये कनेक्शन संपलं, असं नाही होत आहे. एक वस्तू विकली त्यानंतर तुम्हाला अपडेट येणार, त्यानंतर अपडेटचे तुम्हाला चार्जेस द्यावे लागणार, असे बऱ्याच गोष्टी त्यामध्ये होऊन जातील. जसं की एक जमान्यामध्ये फेसबुक होता, त्यानंतर इंस्टाग्राम आला, व्हॉट्सअप आला, म्हणजे काय झालं, चेंजेस झाले ना. तर हे चेंजेस जसे होतील तशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये काय करतो, सर्व्हिस त्यांची घेतोय. त्या सर्व्हिस घेतल्याबद्दल त्यांना काहीतरी आपल्याला पे करावं लागणार आहे. आता ऑब्वियसली हे तर फ्री आहे इंस्टाग्राम, फेसबुक, बट जर का तुम्ही सेकंड पार्ट बघायला गेला, जसं की ब्रोकर असतील किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला AMC पे करावे लागतात, असे बऱ्याच गोष्टी आहेत त्यामध्ये. ओके, आता ह्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर मॅपमध्ये पण ह्याच्यामध्ये चेंजेस करावे लागतील, चेंजेस अपडेट होत असतील. तर ह्या सर्व्हिस ही देते, त्याच्याबद्दल त्यांना बेनिफिट भेटते. ओव्हरऑल जर का आपण ह्याचं फंडामेंटल बघायला गेलो तर मार्केट कॅप वाईज एकदम तुम्ही बोलू शकता स्मॉल कॅप टू मिड कॅप कंपनी येते. बट एक गोष्ट महाग आहे, ते की पी मला महाग वाटतं, बिकॉज जर का आपण इंडस्ट्री पीसोबत कंपॅरिझन करायला गेलो तर हा महाग आहे ऑब्वियसली. त्यानंतर फेस व्हॅल्यू 2 रुपयाची आहे फक्त. आणि जर का आपण याच्यामध्ये बघायला गेलो तर कंपनी डिव्हिडंड पण देते. ओके, तर काही अडचण नाही आहे. त्यानंतर थोडासा आपण डाऊन साईडला आलो याच्यामध्ये, तर ओव्हरऑल जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये तर ओव्हरऑल जो सेल आहे कंपनीचा हा कन्सिस्टन्स इन्क्रीजवाला आहे. ओके, कन्सिस्टन्स इन्क्रीजवाला ही एक चांगली गोष्ट आहे. त्यानंतर ह्यांच्यामध्ये नेट प्रॉफिट बघायला गेलो तर नेट प्रॉफिट पण फ्लॅट टू ठीकठाक आहे. ओके, बट आपण इयर ऑन इयर जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये तर याच्यामध्ये जी ग्रोथ आहे, सेल ग्रोथ आहे, ती जबरदस्त आहे. ओव्हरऑल जर का तुम्ही इथं बघायला गेला कंपाऊंडेड सेल ग्रोथ, तर सेल ग्रोथ 5 वर्षाची 23% आहे. बट लास्ट 3 वर्षापासून जर का बघायला गेला तर 36%ची सेल ग्रोथ आहे. त्यानंतर त्यांचा प्रॉफिट पण 41%चा आला आहे. आणि त्यानंतर त्यांचं जे ROE आहे, ओके, तर ते पण चांगलं आहे. तर ओव्हरऑल फंडामेंटल वाईज ओव्हरऑल ठीकठाक आहे, पॉझिटिव्ह आहे, चांगली गोष्ट आहे. बट जर का आपण टेक्निकली बघायला गेलो तर असं नाही करायचं की फंडामेंटल चांगलं आहे, गोल्डमॅन बोलला आहे बाय करा 28ला जाईल तर लगेच जाऊन बाय नाही करायचं. तर प्रॉपर लेवलला यायला पाहिजे. जर का आपण याच्यामध्ये ओव्हरऑल जर का आपण बघायला गेलो ऑन अ चार्टवरती, तर का आपण याच्यामध्ये आलो तर व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पज आहे, कोणत्याही प्रकारे बाईंग सेलिंग रिकमेंडेशन नाही आहे. ओके, तर आजच्या दिवशी जर का आपण बघायला गेलो ज्यावेळी आपण व्हिडिओ क्रिएट करतोय तर ह्याच्यामध्ये एक क्लिअर कट ह्याच्यामध्ये कन्फ्युजन करणारी कॅन्डल ह्याच्यामध्ये बनलेली आहे. आणि कन्फ्युजन यावेळी पण कन्फ्युजन कॅन्डल बनते. थोडंसं पेशन्स ठेवायचं आहे, वेट करायचं आहे. मार्केट एवढं शूटअप झालं आहे, अपसाईडला रॅली केलं, रॉकेट झालं आहे. ओके, न्यूजवर तर आधीच जास्त रॅली झालं, बरेच जण न्यूजला बघून डायरेक्टली बाय करतात. तर ते मे बी याच्यामध्ये त्यांना थोडंसं ट्रॅप करणार, थोडंसं कन्सॉलिडेशन प्रोबॅबिलिटी वाईज थोडंसं रिव्हर्सल पुलबॅक. तर ज्यावेळी मार्केट ज्यावेळी एका स्ट्रॉंग नेचरमध्ये अपसाईडला जाते आणि ज्यावेळी पडतं ना मार्केट, तर एका प्रॉपर पुलबॅकला जर का आपल्याला ह्यालामध्ये एंट्री करायला भेटली तर त्या लेवलला पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन जर का दिसले देन बिंदास आपण ह्याच्यामध्ये वेट करू शकतो थोडंसं दिवस डायरेक्टली. कारण की ऑलरेडी न्यूज आहे, न्यूजच्या मुवमेंटमध्ये हा स्टॉक मुवमेंट आले ह्याच्यामध्ये. असं नाही होणार की त्यांनी बोललं म्हणून उद्याच्याला लगेच गेला, असं नाही होत आहे. ओके, तर कुठले पण स्टॉक्स कुठे पण येऊ देत, कसे पण येऊ देत, तुम्हाला प्रॉपर टेक्निकलला यायला पाहिजे, पहिली गोष्ट आहे. सेकंड, फंडामेंटल स्ट्रॉंग पाहिजे. उगाच असं नाही की बाबा टेक्निकल चांगला एंट्री केली, फंडामेंटल खराब आहे, प्रॉब्लेम येतील, पेटीएमसारखं होऊ शकतं. तर बेटर वे की ह्याच्यामध्ये फंडामेंटल चांगले पाहिजेत. ओके, फंडामेंटल चांगले असतील, प्रॉपर टेक्निकलला जर का भेटलं देन वेट करायचं आहे टार्गेटसाठी. ओके, तर याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर स्ट्रॉंग रनअप झालेला स्टॉक ऑलरेडी आहे. पळत्या रेल्वेमध्ये आपण किंवा पळत्या ट्रेनमध्ये आपण बसायचं नसतं, याच्यामध्ये प्रॉब्लेम येते. तसं काहीतरी ह्याच्यामध्ये झालं, थोडंसं पुश होऊ देईल, थोडंसं साईडवे होऊ देईल, थोडंसं कूल होऊ देईल किंवा थोडंसं पुलबॅकला येऊ देईल. जर का आपल्याला हा स्टॉक जर का चांगल्या लेवलला भेटला, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन जर का याच्यामध्ये दिसलं देन आपण ह्याच्यामध्ये प्लॅन करू शकतो आहे. ओके, तर करंटली थोडंसं वेट करू, बेटर वे टू वेट. याच्यामध्ये जर का ही जी हाय आहे, इथून जे हाय गेला होता ह्या लेवलपर्यंत किंवा हे तर जे प्रिव्हियस रेजिस्टन्स होते, प्रिव्हियस हे जे रेजिस्टन्स होते ते आता ॲक्टिंग ॲज अ सपोर्टचं काम करतील. इथं गॅप पण आहे, पेंडिंग गॅप पण फील होऊ शकते. जर का आपल्याला ह्या लेवलच्या आसपास ओके जर का थोडासा कूल भेटला किंवा मिनिमम जर का आपण बघायला गेलो ॲज पर मनी मॅनेजमेंट वाईज मला जर का प्लॅन करायचं असेल देन ह्याच्यामध्ये बेटर वे आहे आपला जो की 2300चा नंबर आहे याच्या आसपास किंवा सेकंड म्हणजे ही गॅप फिलिंग, या दोनपैकी कोणत्या पण लेवलला जर का ह्याच्यामध्ये एंट्री बघायला भेटली, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन पहिल्यांदा दिसलं तर मी याच्यामध्ये विचार करेन, ॲज अ फंडामेंटल वाईज विचार करणार. ओके, बिकॉज हा एक स्मॉल कॅप टू मिड कॅप रेंजमधला स्टॉक आहे. तर आपली पोझिशन साईज काय असली पाहिजे,
ह्याच्यामध्ये पण मॅटर करते. जर का पोझिशन साईज जर का चांगली असेल आपली तर याच्यामध्ये काही अडचण येणार नाही आहे. बिकॉज जनरली मी मनी मॅनेजमेंट वाईज प्लॅन करतो स्टॉप लॉससाठी, तर त्यासाठी पोझिशन सायकल इज व्हेरी इम्पॉर्टंट. पोझिशन सायकल जर का आपल्याला चांगले भेटले याच्यामध्ये किंवा याच्यामध्ये प्रॉपर लेवलला जर का ह्याच्यामध्ये भेटले तर त्यामध्ये आपल्याला प्लॅन करायला चांगली गोष्ट आहे. ऑलरेडी जर का आपण बघायला गेलो तर व्हॉल्यूम पण एकदम चांगलं बनलं आहे. न्यूजवरती शक्यतो याच्यामध्ये बघायला गेलो तर ऑलरेडी ऑल टाईम हायच्या आसपास स्टॉक आहे आणि ज्यावेळीपासून हा IPO आलेला आहे इथून जर का आपण बघायला गेलो तर इथून एक चांगली मोमेंटम याच्यामध्ये आहे. ओके, तर येणाऱ्या डेजसाठी ह्याच्यामध्ये मोमेंटम आहे असं गोल्डमॅनला वाटते. जर का आपण बघायला गेलो तर थोडंसं पुलबॅक जर का झाला आणि जर का आपल्याला चांगल्या लेवलला जर का याच्यामध्ये एंट्री भेटली पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन वाईज तर तुम्ही ह्याला फोकस वॉच करू शकता. कोणत्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे, जस्ट फॉर ऑब्झर्वेशन, जस्ट फॉर थिंकिंग आहे की असे जर का न्यूज तुम्हाला परत जर का आले तर आपण काय प्लॅन असला पाहिजे. जनरली माझा प्लॅन हा असतो की ज्यावेळी पण न्यूज येते तर न्यूजमुळं हे मोमेंटम आले त्यानंतर थोडंसं कूल होतं आहे, कारण की बरेच रिटेलर ह्याच्यामध्ये एंट्री करतात न्यूजला बघून, त्यानंतर थोडंसं कूल होतं आहे आणि कूल झाल्यानंतर जर का आपल्याला प्रॉपर लेवलला जर का याच्यामध्ये आला तर याच्यामध्ये घ्यायला काही अडचण नाही आहे जर का पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दिसला तर विथ मनी मॅनेजमेंट. ओके, तर मनी मॅनेजमेंट पण पाहिजे, पोझिशन साईज पण पाहिजे, पेशन्स पाहिजे आणि जर का स्टॉकमध्ये फ्युचर असेल तर काही अडचण नाही आहे, आपण त्यामध्ये वेट करू शकतो आहे. ओके, आता जर का सपोज इन केस जर का डायरेक्टली हा वरती गेला न्यूजचा बेसमध्ये आणि डायरेक्टली जर का ह्याचा हाय जर का तोडून जर का वर जायला लागला तर थोडंसं वेट केलेलं बरं राहील, कारण की बाकीचे पण स्टॉक आहे 1600पेक्षा जास्त लिस्टेड कंपनीज आहेत NSEमध्ये, तर एक स्टॉक आपल्याजवळ नाही आहे, बाकीचे पण स्टॉक आहेत त्यामध्ये आपण प्लॅन करू शकतो. होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल, आयडिया आल्या असेल. जर का व्हिडिओ कुठं पण आवडला असेल तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करू शकता तुमच्या पण फ्रेंडला. भेटू पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.